केवच्या इथे पोहोचलेलो आहोत, पण इथे लेडीज अलाउड नाही आहेत. फक्त कार्तिक पौर्णिमेला इथे स्त्रियांना परमिशन आहे. काय सांगायचं आता, एवढा गजरा लावून आलेली मी. मंडळी, स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन सोबत. तर आज आपण प्रवास माहिती घेत भटकणार आहोत सह्याद्री रांगेतील थंडगार व हिरवेगार जंगल असणाऱ्या पंचगणीत वसलेल्या राजापुरी नावाच्या गावातील राजापुरी केव्सकडे जाण्याचा मार्ग जरा छोटा आहे, त्यामुळे जर तुम्ही कार घेऊन येणार असाल तर छोटी कार आणा, अदरवाईज बाईक ऑप्शन इज ऑलवेज बेस्ट. नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत राजपुरी केव्ज मध्ये आणि आता आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला मोठी कमान दिसत आहे. या साईडला गाडी पार्क करायची जागा, इथे मोठं पटांगण केलेलं आहे आणि आता आपल्याला इथून केव्जला जायचा मार्ग आहे. तर चला जाऊन बघूयात. पायऱ्या आहेत जाण्यासाठी. वाव, खूप मस्त व्ह्यू आहे. भारतातील बहुतांश लेण्या या बुद्ध लेण्या आहेत, त्यात ही पण समाविष्ट आहे. कालांतराने लेण्यांमध्ये देवता स्थापन केल्या गेल्या. राजापुरी केव्जचा शोध 1885 साली एका इंग्रज अधिकाऱ्याने लावला, तर पुढे 1943 साली राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे इथे पदस्पर्श पावन झाले. असे म्हटले जाते की या लेण्यांमध्ये पांडव त्यांच्या वनवासात इथे राहिले होते आणि दंतकथेनुसार भगवान कार्तिकेय यांनी इथे काही पवित्र विधी यज्ञ या गुहेमध्ये केले होते असे मानले जाते. कातळातून निघालेला नॅचरल वॉटर आहे बहुतेक. मंडळी, इथल्या एका लेणीमध्ये कार्तिक स्वामींचं मंदिर सुद्धा आहे. तर दंतकथेनुसार भगवान शंकराचे प्रेम मिळवण्यासाठी जगप्रवास करताना कार्तिक स्वामी नारद मुनींना याच ठिकाणी भेटले होते आणि कार्तिक स्वामींनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसाशिवाय कोणत्याही महिलेला त्यांचे तोंड दिसू नये असा त्यांना श्राप दिला होता. त्यामुळे सामान्य दिवशी महिलांना लेणीमध्ये प्रवेश दिला जात नाही. मला सुद्धा लेणी पाहता नाही आली. माझ्या मित्रमंडळींनी व्हिडिओ इथे शूट केलेला आहे. फक्त त्रिपुरारी पौर्णिमेलाच इथे लेडीज अलाउ आहेत, तेव्हा इथे मोठी यात्रा सुद्धा असते. तर केव्सच्या इथं आपण पोहोचलेलो आहोत आणि इथं मोठा बोर्ड लावलेला आहे की लेडीजला आतमध्ये जायला परमिशन नाही आहे. तुम्ही कार्तिक स्वामींचं जे मंदिर आहे त्याला पार करून तुम्ही पुढे पण जाऊ शकत नाही. तर स्त्रियांनी येताना थोडा विचार करूनच या. बाकी आता व्हिडिओ आमचे फ्रेंड्स लोकच काढतात, अजून काय बोलायचं. राजापुरी केव्जला एकूण 6 लेण्याचा समूह आपल्याला दिसत आहे. तर चला आता आपण उजव्या बाजूनी पहिली जी मोठी लेणी लागते ती बघून घेऊया. इथला जो नंदी आहे त्याच्या पाठीवर बघा शिवपिंड दिसत आहे. खूप वेगळा असा इथला नंदी आहे. तर ही पहिली लेणी जी आहे ती कार्तिक स्वामी नावाने ओळखली जाते. एंट्रन्सला शिलालेखचा दगड आहे. आत गेल्यानंतर 4 दगडी खांब कोरलेले दिसत आहेत. त्यावरून लेणीचा आपल्याला काळ समजतो. आतमध्ये आपल्याला एक खोली आहे, त्याच्यामध्ये मल्लिकार्जुनचं शिवलिंग मंदिर दिसत आहे. शिवलिंग वाळूपासून बनवलेले आहे. हे शिलालेखनुसार हे शिवलिंग बावधान गावात सापडले व तिथे त्याची स्थापना केली असा उल्लेख आहे. आत गाभाऱ्यात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत. त्यात सीता माताची सुद्धा मूर्ती आपल्याला दिसत आहे. मंदिराबाहेरच्या बाजूस म्हणजे उजवीकडे भैरवाची तर डावीकडे गणेशाची मूर्ती आहे. गणपतीच्या शेजारी उजव्या हाताला एक खोली आहे, तर त्या पूर्व दिशेला पूर्वमुखी शिवलिंग आहे. उजव्या हातानेच पुढे चालत गेल्यानंतर पुढच्या खोलीमध्ये आपल्याला कार्तिक स्वामीचं मंदिर दिसत आहे. शिलालेखानुसार त्रिपुरुष म्हणजे सोमनाथू देव अवतरला असा उल्लेख आहे. तर हेच ते कार्तिक स्वामी.
पुढे अजून चालत गेल्यानंतर मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या मागील बाजूस आपल्याला दत्तात्रयाची मूर्ती दिसत आहे. पुढच्या बाजूला तुम्ही जर गेलात तर पुढे तुम्हाला विष्णू गुप्तगंगा म्हणून मंदिर दिसेल. तर इथे आतमध्ये तुम्हाला विष्णूजीची मूर्ती पाहायला भेटेल आणि इथूनच गंगा जलचं उगम होतो आणि इथूनच ते नंतर लुप्तही होते. शिवलिंगाच्या समोरील नंदी मंडपात एक महाकाय नंदी आहे. त्या नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या गळ्यात एक पुरुष कोरलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर टोपले कोरलेले आहे. तर तो नंदीला काहीतरी भरवत आहे, त्यास गण असे म्हटले जाते. त्याची पूजा बावधन गावातील बगाड्याच्या यात्रेवेळी पहिल्यांदा करतात, हे एक वैशिष्ट्य आहे. कार्तिक स्वामी लेणीला लागूनच अजून एक लेणी आहे. सध्या आपण जिथं आहोत तर या लेणीमध्ये आपल्याला एक शिवलिंग स्थापक दिसत आहे. त्याच्या समोर भंगलेला नंदी सुद्धा आहे आणि काही विरगळ आपल्याला इथे ठेवलेले दिसत आहेत. कदाचित या इथे ज्या उत्खननात सापडलेल्या असतील तिथल्या असाव्यात किंवा बाहेर गावातून आणून इथे ठेवलेल्या असाव्यात. ही आहे लेणी क्रमांक 3. जेव्हा संत गाडगे बाबा इथे राहिले होते तेव्हा त्यांनी इथे यज्ञ केले होते आणि ही लेणी क्रमांक 1 ला जोडली गेलेली आहे. तुम्ही बघितलं तर इथं श्री विष्णू गुप्तगंगाचं मंदिर आहे जे आपण लेणी क्रमांक 1 मध्ये पाहिलं होतं आणि त्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती आहे. त्याच्या पुढच्या लेणीला लागून अजून एक लेणी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही विरगळ, शिवपिंड आणि भंगलेला नंदी दिसत आहे. तर आता आपण आलेलो आहोत इथल्या सर्वात मुख्य लेणीकडे, जी इथल्या 3 कुंडांना जोडली गेलेली आहे. तर पहिलंच हे जे मोठं दिसत आहे त्याला मल्लिकार्जुन कुंड म्हटलं जातं. या जलकुंडाच्या खाचांमध्ये तुम्हाला दक्षिणमुखी गणपती, सूर्य देवता तसेच शिवपिंड दिसेल. छोटासा गणपती आहे आणि विष्णू अवतार सुद्धा पाहायला भेटतील. तर अशा देवता त्यांनी प्रत्येक चौकोनी खिडकीमध्ये बसवलेल्या आहेत. त्याच्याच मागच्या बाजूला आपल्याला विष्णुकुंड दिसेल, ज्यामध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये इथे ना शेषशाही विष्णू अवताराची शिल्पकला दिसेल. इथल्या प्रत्येक चौकोनी अशा खिडकीच्या आकाराच्या खाचांमध्ये तुम्हाला देवतांच्या शिल्पकला ठेवलेल्या दिसतील. पुढे एक खोली आहे ज्यामध्ये सोमभुवनी भवानी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे. तर या मूर्तीचा उल्लेख सुद्धा शिलालेखात केलेला आहे. सर्वात पुढचं जे आहे ते दत्तकुंड आहे. तर या तिन्ही कुंडाचं पाणी एकत्रित होऊन इथलं जे गोमुख आहे त्यामधून जलाभिषेक होत असून गोमुखाच्या खाली बरोबर एक शिवलिंग आहे, त्यावर 12ही महिने जलाभिषेक होत असतो. आणि इथल्या जर गोमुखाच्या खालच्या मल्लिकार्जुन कुंडामध्ये स्नान केल्याने माणसाच्या अंगावर असणाऱ्या सर्व व्याधी रोग बरा होतो असा समज आहे. आणि जर तुम्ही इथल्या लेणी बघितल्या ना तर सर्व लेण्या एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर त्याचा उपयोग कदाचित विहारांमध्ये जाण्यासाठी केला गेलेला असावा. इथेच एक छोटीशी लेणी आहे ज्याचा प्रवेशद्वार हे गोलाकार आहे आणि तिथे जास्त असे अवशेष काही सापडलेले नाहीये. तर मंडळी, अशा प्रकारे आपली राजपुरी केव्स बघून झालेली आहे, पाहून झालेली आहे आणि आपण आता इथल्याच एका जवळच्या लोकेशनला जाणार आहोत आणि ते पण तेवढंच महत्त्वाचं धार्मिक स्थान आहे. चला जाऊन बघूया.
तर मंडळी, आपण राजपुरी केव्सच्या जवळच इथे एक शिखर आहे तिथे आलेलो आहोत आणि हे जे आहे ते अंबराळ गाव आहे, त्या रस्त्यावरच ही लोकेशन लागते. तर हे गावकऱ्यांचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे. इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तर चला आता आपण लोकेशनला जाऊन बघूयात नक्की तिथे काय आहे ते. आणि हो, इथे आता मोठी पार्किंगला सोय सुद्धा केलेली आहे. हे इथलं जागृत देवस्थान असल्यामुळे सध्या इथे मंदिर बनवण्याचं काम चाललेलं आहे आणि सध्या आपण आता कच्च्या रस्त्यानेच मंदिराकडे जाणार आहोत, कारण काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. तर चला जाऊन बघूयात कच्च्या रोडने आता कसं काय आहे ते. मंडळी, फायनली आपण शिखरावर पोहोचलेलो आहोत इथल्या आणि लोकेशन आपल्याला थोडं लांब दिसत आहे. तर चला या गवताच्या मार्गातून आपण लोकेशन पर्यंत जाऊया. फायनली आपण या जागृत देवस्थानला पोहोचलेलो आहोत. इथे पोहोचल्यानंतर समोरच आपल्याला नंदी दिसत आहे. याची जडणघडण राजापुरी केव्सचा जसा नंदी आहे तसंच आहे. त्याच्या गळ्यात आपल्याला गण सुद्धा दिसत आहे. अलंकाराने भरलेला असा हा जीर्ण झालेला नंदी आहे आणि त्याच्या समोरच मोठी अशी शिवपिंड आहे. चला आता ती बघून घेऊयात. राजापुरी केव्सच्या शिलालेखात या शिवपिंडीचा उल्लेख केलेला आहे. तर शिलालेखानुसार या लोकेशनचं नाव सोमनाथ बहु नावाने ओळखले जाते. इथलं एक विशेष महत्त्व असं आहे की महाबळेश्वर तालुक्यात जेव्हा पावसाची सुरुवात होते तेव्हा पहिला जलाभिषेक इकडे होतो. तर असे हे शिवलिंग इथं स्थापन केले गेलेले आहे. याच्या खाली एक मोठी लांब लेणी आहे आणि तिथे पाण्याचा स्रोत सुद्धा आहे. तर असे हे गावकऱ्यांचे जागृत देवस्थान आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. तर या स्थानाला शिखर म्हणून सुद्धा संबोधले जाते. पुढच्या बाजूला बघितलं तर वैरागगड आहे याच्याच, आणि इथल्या गावाच्या नावानुसार इथे टेबल लँड सुद्धा आहे. तर मंडळी, आजचे आपले लोकेशन झालेले आहेत. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा. टाटा.